नमस्कार माझ्या 10वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुम्ही मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर जो आहे तो माझ्यासोबत शिकणार आहात. मी मॅथमॅटिक्स पार्ट 2 सुरुवात करणार आहे. मी सौ रत्नमाला स्वामी तुम्हा सर्वांचं जो फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी त्यामध्ये स्वागत करते आणि ह्याला मी पार्ट 1 नाव दिलेलं आहे. पार्ट 1 मध्ये आपण बेसिक ऑफ सिमिलॅरिटी आणि प्रॅक्टिस सेट 1.1 याचा अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना तुम्ही टेक्स्टबुक, नोटबुक आणि पेन तुमच्या सोबत घेऊन बसला तर चांगलंच होईल. जिथे तुम्हाला अडचण असेल तिथे तुम्ही मला पॉज करू शकता आणि तुमचे क्वेरीज क्लिअर करू शकता. ओके, चला तर मग सुरुवात करूया सिमिलॅरिटी चॅप्टरला. सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत की समजा आपल्याकडे ट्रायंगल ABC आहे, ज्यामध्ये ट्रायंगल ABCची ॲल्टिट्यूड म्हणजेच हाईट AD ड्रॉ केलेली आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कुठल्याही ट्रायंगलचा एरिया हा हाफ इंटू बेस इंटू हाईट या फॉर्म्युल्याने आपण लिहितो. आणि आपल्या ट्रायंगल ABCमध्ये BC बेस आहे आणि AD हाईट आहे. सो हा फॉर्म्युला आपला एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा होतो हाफ इंटू BC इंटू AD. ह्याच पद्धतीने समजा दुसरा ट्रायंगल आहे PQR, ज्यामध्ये आपण ॲल्टिट्यूड ड्रॉ करतोय PS. सो फॉर अदर ट्रायंगल PQR, area of triangle PQR will be equal to once again half into base into height. So that will be half into QR into PS. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कन्सिडर करायचा आहे. सो रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स विल बी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आणि आपण जो फॉर्म्युला यूज केला आहे तो आपण लिहिणार आहोत हाफ इंटू BC इंटू AD अपॉन हाफ इंटू QR इंटू PS. आता काय होणार आहे, हा हाफ आपला कॅन्सल होईल आणि आपल्याला फॉर्म्युला मिळेल किंवा आपल्याला सोल्युशन मिळेल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. आणि ह्याच्यामध्ये BC आणि QR हे ट्रायंगलचे बेस होते, AD आणि PS हे ट्रायंगलचे हाईट होते. सो आपण ह्याला असं म्हणू शकतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा हा एरियाचा रेशो असणार आहे. शॉर्टमध्ये जर आपल्याला असं म्हणायचं झालं, समजा पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 हाईट H1 आहे, दुसऱ्या ट्रायंगलचं बेस B2 आणि हाईट H2 आहे. द बेस ऑफ ट्रायंगल इज B1, हाईट इज H1 अँड बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज B2 अँड हाईट इज H2. द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स विल बी A1 अपॉन A2, दॅट विल बी B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. So ratios of areas of two triangle will be equal to ratio of product of their corresponding bases and heights. ओके, आता हे झालं बेसिक. आता ह्याच्यामध्ये आपण काही कंडिशन्स टाकू शकतो. सो वी कॅन इम्पोज सम कंडिशन. इन दॅट फर्स्ट कंडिशन दॅट इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, सपोज that both the triangles are having height h, then what will happen? So A1 upon A2 will become B1 into H upon B2 into H. So H1 आणि H2 ला आपण H ने रिप्लेस करतोय, हा H कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल B1 upon B2. So we can say that the ratio of areas of two triangles with equal height is equal to ratio of their corresponding बेसेस. ही होती तुमची पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन की समजा द हाईट वेगळे असतील पण बेस तुमचा सेम आहे. सो इफ द बेस ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल, दॅट इज द बेस इज B.
सो A1/A2 विल बिकम B इंटू H1/B इंटू H2. म्हणजे B1 B2 हा बीने रिप्लेस झाला. आता इथे काय होईल, हा बी बी कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल H1/H2. सो वी कॅन से दॅट A1/A2 equal to H1/H2 means the ratio of areas of two triangles with equal bases is equal to ratio of their corresponding height. आता तुम्ही म्हणू शकता हे बेस दोन ट्रायंगलचे सेम कशी असतील, तर तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल दाखवते. इथे दोन ट्रायंगल्स आहेत, एक येलो कलरमध्ये एक ब्लू कलरमध्ये, आणि दोन्हीही ट्रायंगलचे बेस येणार आहेत ए बी. मोठा ट्रायंगल आहे ABC, छोटा ट्रायंगल आहे APB. मोठा ट्रायंगल ABCची CD हाईट येईल आणि छोटा ट्रायंगल APBची PQ हाईट येईल. आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस जो आहे तो AB तो इक्वल आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळे तुम्हाला फिगर्स आपण दाखवू शकतो. आता त्याच्यामध्ये थर्ड कंडिशन आम्ही घेतोय की इफ बोथ द ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस अँड इक्वल हाईट. दोन्ही ट्रायंगलची बेस B घेते आणि हाईट H घेते. सो A1/A2 विल बिकम B इंटू H/B इंटू H. B H दोन्हीही कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल 1. सो A1/A2 इक्वल टू 1. हा A2 तिकडे जाईल आणि आपल्याला आन्सर मिळेल A1 इक्वल टू A2. सो वी कॅन से दॅट एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट्स आर ऑलवेज इक्वल. ओके, सो ह्या 3 कंडिशन्स होत्या. ह्या 3 कंडिशन्स नंतर आपण स्टार्ट करणार आहोत काही प्रॉब्लेम्स फक्त बेसिक काढण्यासाठी. पहा फिगरमध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत ABC आणि APQ. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल APQ. ट्रायंगल ABC मध्ये BC बेस आहे, AR हाईट आहे, बरोबर आहे. आणि ट्रायंगल APQ मध्ये PQ बेस आहे, AR हाईट आहे. म्हणजे डायग्राममध्ये पहिल्या तुम्हाला लक्षात येईल बेस काय आहे आणि हाईट काय आहे. सो आपण ते लिहूया. ट्रायंगल ABCचा हाईट AR, बेस BC. APQची हाईट AR, बेस PQ. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता AR तुम्हाला कॉमन मिळालेलं आहे. सो AR कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल BC/PQ. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना डायरेक्टली लिहू शकता BC/PQ. फक्त तुम्हाला तिथे रिझन मेन्शन करावं लागेल की ट्रायंगल्स विथ सेम हाईट. तसंच आणखीन एक प्रॉब्लेम पाहूया. ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल DMN. आता ह्या LMN मध्ये MN बेस आणि LP आहे हाईट. ओके, आणि DMN मध्ये MN बेस आणि DQ हाईट आहे. मग हा प्रॉब्लेम लिहिताना आपण लिहिणार आहोत MN बेस LP हाईट, MN बेस DQ हाईट. तुम्ही पाहू शकता बेस सेम आला आहे, तो बेस कॅन्सल होईल. सो आपल्याला आन्सर मिळेल LP/DQ. ओके, तुम्ही डायरेक्टली लिहू शकता आणि आपल्याला फक्त लिहावं मेन्शन करावं लागेल ट्रायंगल्स विथ सेम और कॉमन बेस. आणखीन एक प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेममध्ये ट्रायंगल ABC आहे ज्याच्यामध्ये CM मीडियन दिलेला आहे. M इज अ मिड पॉईंट ऑफ AB. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC. ऑलरेडी त्यांनी फिल इन द ब्लँक्स आहे हे. सो एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC. AMC ट्रायंगलसाठी जर AM बेस घेतला तर त्याची हाईट C पासून अशी खाली ड्रॉ करावी लागेल, बरोबर आहे. ही असणार आहे हाईट. आणि BMC ट्रायंगलसाठी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असल्यामुळे त्या ट्रायंगलची हाईट ही बाहेरच येणार आहे ट्रायंगलच्या. ती येणार आहे C वरनं खाली ड्रॉप केल्यावर जे काही असेल ती हाईट येईल त्याची. ओके, सो दीज टू ट्रायंगल्स आर हॅव्हिंग सेम हाईट. सो डायरेक्टली त्यांचं रेशिओ एरियाचा हा बेसच्या करस्पॉन्डिंग येणार आहे. सो दॅट विल बी AMCचा बेस AM, BMCचा बेस BM. ओके, पण क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑलरेडी काय दिलेलं आहे, CM मीडियन आहे म्हणजे AM इक्वल टू BM. तर आपण काय करूया इथे आता तुमच्या BMला AMने रिप्लेस करूया. सो AM सेम होईल, दोन्हीही
कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल 1. सो एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC विल बी इक्वल टू 1. ओके, मग आपण आता सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.1ला. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम पहा. बेस ऑफ ट्रायंगल इज 9, हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 and height is 6. Find the ratio of areas of this triangle. बेस आणि हाईट दिले म्हणजे डायरेक्टली आपल्याला त्यांचं प्रोडक्ट कन्सिडर करावं लागेल. सो रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. वैल्यू पुट के लिए 9 इंटू 5 अपॉन 10 इंटू 6. त्याला सिम्प्लिफाय केले. हा आला 5 1 जा 5, 5 2 जा 10. इथे केले 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9 आणि आपल्याला आन्सर मिळेल 3 1 जा 3, 2 2 जा 4. सो तुमचा आन्सर मिळेल 3/4. सो फायनल आन्सर विल बी रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल इज 3:4. Moving to the second problem. In the figure, BC perpendicular AB and AD perpendicular AB. ओके, ह्या पद्धतीने तुमची फिगर आहे. BC perpendicular AB, AD perpendicular AB. BC is 4, AD is 8. Then we have to find area of triangle ABC upon area of triangle ADB. एरियाचा रेशो काढताना आपल्याला प्रत्येक वेळी कन्सिडर करावं लागेल की त्या ट्रायंगलचं बेस काय आहे आणि हाईट काय आहे. आता इथे राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण बेस आणि हाईट व्हॅरी करू शकतो. ट्रायंगल ABC मध्ये जर मी AB बेस घेतला तर BC हाईट होईल आणि ADB मध्ये AB बेस घेतला तर AD हाईट होईल आणि तुम्ही वायस अँड वर्सा उलटही करू शकता. सो इथे आपण असं म्हणू शकतो की ट्रायंगल आर हॅव्हिंग सेम बेस AB and so ratio of areas of these two triangles with equal height is equal to ratio of their corresponding base. So area of triangle ABC upon area of triangle ADB equal to BC upon AD. व्हॅल्यू ज्या दिल्या आहेत त्या पुट केल्या आहेत. BC 4 आहे, AD 8 आहे. इथे डिवाइड केलं 4 1 4, 4 2 8. तर तुम्हाला आन्सर मिळालं 1/2. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB equal to 1/2. Moving to the third problem. In the figure, PS perpendicular RQ, QT perpendicular PR, RQ is 6. हा RQ जो दिलेला आहे हा आहे 6, PS 6, PR 12. आपल्याला कॅल्क्युलेट करायचे QT. आता क्वेश्चनमध्ये पहा ट्रायंगलची 2 हाईट दिलेल्या आहेत. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल असताना PQRची आपण हाईट बाहेरून काढली PS आणि ॲक्यूट अँगल PR जर बेस घेतला तर हे येणार आहे QT हाईट. आपण काय करूया दोन्हीही पद्धतीने ट्रायंगलचा एरिया घ्यायचा. पहिल्यांदा मी काय करते ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलने घेते. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR जेव्हा PS हाईट आहे आणि QR बेस आहे. व्हॅल्यू फक्त पुट करूया. 1/2 इंटू 6 इंटू 6. इथे सिम्प्लिफाय केलं बे के बे बे त्रिक 6. सो आन्सर मिळेल 6 3 जा 18. बरोबर आहे 18 स्क्वेअर युनिट्स. आता काय करायचं आपल्याला सेकंडमध्ये घेताना हा PR बेस घेते आणि QT हाईट घेते. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR वन्स अगेन 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 इंटू PR इंटू QT. व्हॅल्यू पाहता इथे काय केलं मी हा एरिया जो आहे तो 18 इथे ॲज इट इज घेतला आहे. PRची व्हॅल्यू 12 जी क्वेश्चनमध्ये दिली आहे तीच घेतलेली आहे. आता इथे सिम्प्लिफाय करताना हा बे के बे बेसक 12 घेतलं आणि 6 तिथे गेल्यावर डिवाइड होईल. सो 18/6 होईल. सो QT इक्वल टू 18/6. सो QT इज 3. So your final answer you will get QT equal to 3. Once again moving to the next problem. Figure मध्ये AP perpendicular BC दिलेला आहे. AD parallel BC आहे. आपल्याला काढायचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ओके, आता ह्या फिगरमध्ये ABC ट्रायंगल आहे. बेस घेतलं BC, हाईट येणार आहे AP. लक्षात ठेवा बेस BC आहे, हाईट AP आहे. ओके, आणि दुसरा जो ट्रायंगल होता आपला BCD, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असल्यामुळे ही हाईट येणार आहे. ओके, आणि BC बेस येणार आहे. म्हणजे दोन्हीही ट्रायंगलमध्ये आपल्याला बेस BC सेम मिळतोय. आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट होती AP आणि दुसरी आली तुम्हाला इथून मी या D वरनं जी काय हाईट काढेन ती हाईट. पण हे दोन लाईन्स पॅरलल असल्यामुळे ही AP आणि हे D वरनं आलेली हाईट हे दोन्हीही इक्वल होणार आहे. सो आपण असं म्हणू शकतो दॅट बोथ द ट्रायंगल्स आर विथ सेम बेस BC अँड पॅरलल लाईन असल्यामुळे दोन्हीही ट्रायंगलची हाईट सुद्धा सेम येणार आहे. बरोबर आहे. सो बोथ द ट्रायंगल्स आर विथ सेम बेस अँड इक्वल हाईट. सो त्यांचे एरिया हे इक्वल होणार आहेत. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1. आणि रेशिओ मेथडमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1:1. सो फायनल आन्सर area of triangle ABC is to area of triangle BCD equal to 1:1. And moving to the last problem. In this problem they have given you figure and you have to calculate various ratios of areas of triangle. पहा इथे क्वेश्चन असा आहे PQ perpendicular BC, AD perpendicular BC. देन फाइंड आपण एक एक कन्सिडर करूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अँड PBC. PQB अँड PBC. पहा इथे PQB मध्ये PQ हाईट, BQ बेस आणि PBC मध्ये पुन्हा एकदा PQ हाईट आणि BC येणार आहे बेस. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलमध्ये हाईट सेम येणार आहे. मग आपण इथे डायरेक्टली लिहू शकतो ट्रायंगल PQB अँड PBC हॅव कॉमन हाईट PQ. सो देअर एरियाज रेशिओ विल बी इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. सो PQB अपॉन PBC एरिया विल बी इक्वल टू QB अपॉन BC. सेम वे PBC ट्रायंगल PBC आत्ताच आपण पाहिलं PQ हाईट BC बेस आणि ABC साठी मोठा ट्रायंगल ABC साठी AD हाईट आणि BC बेस. म्हणजे दोघांमध्ये बेस सेम येते म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशिओ हा त्याच्या हाईट एवढा असेल. सो फॉर सेकंड ट्रायंगल PBC अँड ABC दे हॅव अ कॉमन बेस. So their ratio of areas will be equal to ratios of their corresponding heights. So area of triangle PBC upon area of triangle ABC equal to PQ upon AD. थर्ड पार्ट मध्ये ABC ट्रायंगल आणि ADC ट्रायंगल. ABC आणि ADC मध्ये हाईट सेम आहे. ह्या ABC मध्ये AD हाईट आहे, BC बेस आहे आणि ABC मध्ये ADC मध्ये AD हाईट आहे आणि DC बेस आहे. सो हाईट सेम आल्यामुळे त्यांच्या एरियाचा जो रेशिओ आहे विल बी इक्वल टू करस्पॉन्डिंग बेस. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इक्वल टू BC अपॉन DC. फॉर द लास्ट वन ADC ट्रायंगल ADC मध्ये AD हाईट, DC बेस आणि PQC मध्ये PQ हाईट आणि QC बेस. म्हणजे तुम्हाला बेस आणि हाईट मधलं कॉमन काहीच मिळत नाही. काही हरकत नाही. पहिला बेसिक आहे आपल्याला प्रोडक्ट ऑफ बेस इनटू हाईट. सो द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इक्वल टू DC इंटू AD
अपॉन QC इंटू PQ. सो ह्या मेथडने आपण पहिले प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण पाहिलेला आहे. तुम्ही सर्वांनी हे सगळे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे. आणि हा जो पहिला पार्ट होता ह्याच्यामध्ये आपण 1.1 घेतलेला आहे. ह्याच पद्धतीने सिमिलॅरिटी चॅप्टरमधले पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 कंटिन्यू करणार आहात आणि तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम सोडून पाहणार आहात. म्हणजे पार्ट 2 पाहण्याच्या आधी तुमचा पार्ट 1ची प्रॅक्टिस पूर्ण झालेली पाहिजे. ओके, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.